तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा गोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण आलो इथं म्हणजे वल्गणीच्या चिवण्यांसाठी एकदम संध्याकाळच्या टायमात. आता आपण जाळं टाकून ठेवू आणि अंधार झाला काही जाळं बघायला येऊ. आता वाजलेत ते म्हणजे 7 आणि आपण आलो डायरेक्ट जाळं टाकायला. बघू शकता एकदम बारीक खाडी आहे, त्याच्यामध्येच आपण आता जाळं टाकणार आहोत. जास्त नाही, 2 जाळं आणलीत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. आज तुम्हाला वल्गण बघायला मिळेल. जास्त नाही, आपल्याला जेवणापुरती भेटली बास. आपल्यासोबत चिराग आणि सौरभ आहे. तर डायरेक्ट जाऊ मासेमारीसाठी एकदम खाडीत वल्गणीचे मासे. चला डायरेक्ट जाळं टाकून घेऊ. आत्ताच एक वावरी टाकून घेतली खाडीत, पूर्ण त्या साईडून टाकली. इथे पाणी जास्त आहे त्याच्यामुळे वावरी आपली खाली जाते. हिटी पण बांध आणि फरा पण बांध. एक साईडला झिटाला आपण जाल बांधून ठेवत आहोत आणि त्या साईडला पण आपण जाल बांधून ठेवला, जेणेकरून जाल वाहत ना आला पाहिजे. अजून पाण्याला वान जाम लागलाय, भरतीचा पाणी अजून वरती चाललाय. जेव्हा ओटी येईल त्या टायमात आपल्या जाला ना मावर लागण्याचे चान्सेस असतात. एकदम संध्याकाळचा टाइम झालाय आणि आपण दुसरी वावरी टाकतो आपली एकदम खाडीमध्ये. अजून भरती चालू आहे. जशी ओटी येईल तसा आपल्या जाला ना मावरा लागू शकते. एकदम संध्याकाळच्या टायमात आपले दोन्ही पण जाळं टाकून झालीत. आता डायरेक्ट येऊ ते म्हणजे 9 9:30ला जाळं पालवायला. तर डायरेक्ट जाळं पालवायला आल्यावर भेटू आणि बघू आपल्या जाळं ना किती चिवणे लागते. आपला जाल सारखा आहे का नाही ते बघत होतो आणि जाळात बघा एक टोके राहिलं शिंगालो एकदम खाडीमध्ये. अजून संध्याकाळच झाली, जवळजवळ 7:30 वाजलेत आणि जाळं बघायला येऊ आपण 9:30ला का. आणि ते टोके राहिलं एक जाल बघतोय सारखा आहे का नाही. अजून एक चिवणी आली आपल्या जालात. जाल फक्त आपण चेक करतो जालन काय लागला आहे का नाही. आणि ते का चिवणी पूर्ण अंधार होत आलाय, मोबाईलमध्ये पण सारखा दिसत नाही. आणि चिवणी एकदम गाबोलीची आहे, ती पण गेली असते वाटते हातांशी. वल्गणीचा चिवणा बघा, एकदम ताजा आणि कावटाचा. तर मंडळी, जाळं टाकून जवळजवळ आपल्याला 1.5 ते 2 तास झालेत आणि आता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे 9:30 आणि आपण आलोय जाळं पालवायला. तर आपल्या जाळ्यानं बघू आपल्यालाच वल्गण किती लागली. म्हणजे जे आपल्याला पावसाळ्यामध्ये चिवणी मिळते त्याच्यासाठी जाळं टाकली. तर बघू आपल्यालाच किती चिवणी मिळते. डायरेक्ट जाळं घ्यायला सुरुवात करू. फलटी ओढत ओढत चाललोय आपल्या जाळांजवळ. एकदम खाडीमध्ये जाळं आहेत. आता पाणी ओटीचं पण खाली गेलेलं दिसते. तर बघू आपल्या जाळांनाच किती चिवणी लागते. डायरेक्ट आता जाल घ्यायला सुरुवात करता. तर देखू जालान काय येते. लागचं हे लागेल हाताला. ते चिवणी ते कसले आले हिटीन, एकदम मोठे मोठे चिवणी सगळे. जब लागू नको, वाटायला लागतील आपल्याला. कसले लागले पण चिवणी बघू शकता कसले आले एकदम बंपर एकदाच. दाखव सौरभ कसले आले ते का. आणि खाली पण आहेत आणि सगळे कोंबड्यांची घाण आली आहे. त्या साईडला पण दिसतात एकाद एकाद. ठेव तशी लागलीच तर चिकटतीन सगळे. पाण्यात टाक. चिवणी बघू शकता कसली लागली नाही एकदाच. हे काय काचकला खाली पण चिवणीच आहेत. कसले आले कावटाचे एकदम मोठे मोठे. सगळे गाबुलीचे आहेत. काढताना पण सावकाश काढायला लागतात. काटा लागला ते काम पच्ची सर. दाखव अँगल कसले आहेत. जवळ घे. येते का कसले आहेत एकदम गाबोलीची चिवणी. जामच लागले. पदरूच टाकलेलं फक्त जालाच. एकदाच लागले बंपर. एकदम जिवंत आहेत सगळे. बंपर बंपर फक्त 2 मिनिटासाठी जाळ टाकलेला जरासाच. आपल्याला वाटलं काहीतरी जाळान मावरा येते आपल्या. फक्त 2 मिनिटासाठी टाकला आणि शिवणी कसले आले. ती चिराग जवळ लागा.
कवटाची चिवणी जामूच आले एकदाच. आणि आपली साधी वावरी आहे. आपण मामाची होडी घेऊन आलेलो, पण त्यांच्या होडीन वावरे होते. आपल्याला वाटलं काहीतरी मावरा वागलते, त्याच्यामुळे वावरे टाकले. चिवणे आले मोठे मोठे एकदम. कसले कवटाचे आहेत सगळे. एकदम जाला भरली चिवण्याने. आत्ताच लागले, त्याच्यामुळे एकदम जिवंत आहेत, कडकडीत. येते कसले गाबोलीचा चिवणा. येते काय असं अंडा येते बाहेर. कसले मोठे मोठे लागले. अजून वाघालता ना काय, अजून एखाद वाघालते वाटते पाण्याच्या वरती चिवणी. कसले मोठे आहेत का एकदम गाबोलीचे. हे कसले आले मोठे मोठे शिंगाले. 40च्या वावऱ्यांचे शिंगाले. आपल्या जालांचा फासा 40 mm चा आहे, त्याच्यामुळे जे काही येतात ते सगळे मोठेच येतात. कसले आहेत का मोठे मोठे. वल्गन कसले ते मोठे मोठे एकदम. आपले अजून दुसरे शेनशावरे पण घ्यायचे बाकी आहेत, आणि आपली साधी वावरीच आहे. एकदम रात्रीच्या अंधारात घरशी जेवून वगैरे आलोय आणि चिवणे येतात. एकदम फराच्या साईडला आली एक चिवणी. काढ तिची राख. आणि ते काय अजून एक हिटीच्या साईडला नका. एकदम मोठे मोठे आहेत आणि अंड्याचे आहेत. एखादच बिन कवटाचे येते, बाकी सगळे मोठे मोठे आहेत अंड्याचे. इथे का गाबोलीचा चिवणा. शिंगाले पण काटे मोडून काढायला लागतात. जर चुकून हाताला काटा लागला तर जाम वेदना होते. एकदम ताजेच आहेत. वावर पण कारांगले ना. फराच्या साईडला पण येते एखाद, आणि हिटीच्या साईडला पण एखाद येते. ही पहिली बिन कवटाची वाटते शिंगाली. तू बाहेर खात आणि बॅटरी तर पहिलेच पादरावर 2 आले, त्यांची पण एक मला वाटते चिंबोऱ्याने खाली. अजून दुसरी पुन्हा या घेतला एक अजून एखादे. पहिल्याच पादरावर 2 शिंगाले आलेले.
हे आपले शेणशा वावरे आहेत. आधी जी वावरी टाकलेली ती एक साधी वावरी होती, जराशीच टाकलेली, त्यात मस्त शिंगाले आलेले. हे देख परत कसले आले, एकदाच 3-4 दिसतात. आणि टोकेरो पण आलो एक. हे देख मोठं शिंगालो. आणि चिवणी दाखव कसले आले, त्या साईडला दाखव. त्या साईडला आहेत, परत या साईडला 3-4 एकदाच. पटापट काढून घेऊ. एक टोकेरो आणि 3-4 शिंगाले आले एकाच जवळ. हे आपले शेणशा वावर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सगळं मिक्स मावर आहे ते. म्हणजे मोठ्या साईजचा असेल तरी आपल्या जालातून जात नाही. शिंगाली आणि हे देख टोकेरो. बस झालं. हे देख काय एकदम झिटांजवळ टोकेरे येतात. बस लक्ष राख. हे देख एकदम फराच्या साईडला आहे वल्गणीचा चिवणा. हे देख अजून एक टोके राहिले झाला. आपण टाकलेली चिवण्यांसाठी झाला, पण झाला नाही. ते देख काय टोके राहिले. आपण टोकेऱ्यांना जाला टाकल्यावर कमी येतात, आणि पण इथे बघ कसले आले मोठे मोठे. आणि ते कप्पाराच्या साईडला देख काय आलंय, बोईट आलंय. आणि हे देख काय काचू कायला एक मोठा. यातला काचू खायला एकदम मस्त लागते. आणि हे देख परत टोके राहिलो हिटीच्या साईडला. तोंडाजवळच्या असं पोरीच जाईल. आपण टाकलेली वल्गणीच्या चिवण्यांसाठी झाला, पण येतात टोकेरे. अजून एक बोईट आले एकदम जिवंत. आणि पुरा पण काहीतरी आहे काय पुरा वाट. हे देखा वल्गणीचा चिवणा एकदम कवटाचा. देखा चिराग जवळ एक बोईट आलाय. आणि या साईडला दाखव. आणि देखा या साईडला पण एक बोईट आलाय. हे बारीक आहे, त्या साईडला मोठा होता. आणि दुसऱ्या जालाजवळ पोहोचलोय. आणि हे देखा बोईटच दिसतात फक्त दुसऱ्या जालान. तर पटापट काढून घेऊ. ऑलरेडी उशीर झाला जाम, 10:30 वाजायला आले. अजून हे देखा काय मावर राहिला आपल्याला आता. शिंगाल्यांसाठी जाला टाकलेली वल्गणीच्या. आणि इथे देखा काय बोईट मावरा. आणि कोलबी पण आली, पिवली कोलबी आली नाही, तातराट आहे. आणि देखा अजून एक बोईट. आपण चिवण्यांसाठी जाला टाकलेली नाही, येते देखा काय बोईट. आणि हे देखा चिवणी आली एकदम बारीक, एकदम गाबोलीचे असेल. देखो काढून. हे देखा शिंगाली कौरशी होते आणि अंडे देखा कसले आहेत मोठी मोठी. एकदम गाबोलीचा चिवणा. असलेच चिवणे येतात आपल्याला आज. आणि त्याच्यासोबत येते बोईट मावरा. आणि हे देखा परत आले बोईट आणि शिंगाले. ते चिरागच्या आणि शिंगाले आहे, चिवणे. आणि या साईडला बोईट दाखव. आणि हे देखा या साईडला आहे बोईट आणि चिराग दाखव. आणि ते देखा शिंगाले. आणि काचकाची साईज आहे का कसली मोठी आहे. हे पण अंड्याचे आहेत. हे देखा अंडा. आईला लक्ष होतं शिंगाली जवळ. आणि आईला ते कसलं मोठं बोईट.
सिंगल चिरागच्या तर शिंगाली आहे आणि बोईट दे कसला आहे मोठा. त्या साईडला शिंगाला का इथे का शिंगाली आणि या साईडला आला मानता बोईट. हे दे का शिवना आणि बोईट सोबत येते आयला का एकदाच. शिवना बोईट आणि पुढे दाखव का आहे. पुढे पण बोईट होतं वावरीन ते गेला वाटते. बोटांची साईज पण मस्त आहे ते. आणि ते का परत शिंगा लावलाय. आपल्याला आधीच्या वावरीन शिंगाले जायला नुसते मोठे मोठे. या वावरीन पहिलंच शिंगा लावलाय आणि सगळ्यात मोठं वाटते. कसलं आहे ते का मोठं. किट्टीच्या साईडला पण एक टोके राहिलंय. हे का अजून एक आले फराच्या साईडला. कसले येतात मोठे मोठे एकदम झिटन जवळ झालं. आपली मॅनग्रोव्हच्या मधून जाळं टाकली आणि इथे काय बोईट वल्गन आणि हे मोठे शिंगाले. पहिले आपल्याला बोईट आलेली आणि या साईडला येतात ते काय शिंगाले. काही वेगळाच आहे पाणी काहीतरी. आणि हिटीच्या साईडला चिवणा काय कसला मोठा आलाय. बरेच टायमाने चिवणा आलाय आणि एकदम मोठा आलाय. आणि ते का अजून एक काहीतरी वेगळाच मावरा ढोमे आलाय खाडीन. नक्की काय येते रात्रीच्या टायमात ढोमे. आणि आपण आलेलो चिवण्यांसाठी पण ही चिवणी का जास्ती येत नाही. बोईट मावरा आणि ते दुसरे मोठे शिंगाले जास्ती आले. अजून एक बोईट आला आणि आपली जाला सुकलीन. म्हणजे आपण पूर्ण भरतीचा पाणी वरती असताना जाला टाकलेली आणि आता पाणी खाली गेलाय ओटीचा. आणि ते का हिटीच्या साईडला कसली मोठी शिंगाली आली एकदम गाबोलीची. आणि मावरा आपला एकदम सुकलाय सुक्यावर. इथे त्या साईडला पण एक बोईट आहे आणि त्या साईडला पण सुकलाय बोईट. पुढे पण शिंगाली आहे ना सुकलेली. चला आता पटापट मावरा काढून घेऊ आणि दाखवतो नंतर काय आहे मावरा आपल्याला. तर बघू शकता आपला आजचा मावरा. वरती सगळे मोठे शिंगाले आहेत आणि खाली वल्गणीचे शिंगाले आहेत. ते नंतर तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. इथे कसले मोठे मोठे शिंगाले आहेत आणि वरती हे टोके रे बोईट मावरा सगळा मिक्स मावरा आहे आपल्याला आज. तर चला तर डायरेक्ट घरी चाललोय. बघू शकता आपला आजचा सगळा मावरा. वल्गणीचे चिवणे टोके रे बोईट सगळा मिक्स मावरा आहे. वल्गणीच्या चिवण्यांची साईज पण मस्त मोठी मोठी आहे. आणि अचानक लागले ते झालं आपलं हे टोके रे. तर मंडळी फायनली सर्व मासेमारी करून झाले आपली. घरी येईपर्यंत वाजलेत ते म्हणजे 11:15. आपण 9:15 ते 9:30ला जालं पालवायला गेलेलो. पण जाम आपल्याला उशीर झाला आज. तर घरी यायला वाजलेत 11:15. आणि आज आपल्याला मावरा पण सर्व मिक्स मावरा मिळालेला. वल्गणीचा चिवणा असेल किंवा मोठे शिंगाले आणि बोईट मावरा असेल. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एकदम अंधारात केली. जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच नवीन धमाल व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.